मिस्टर किसन जर्सी नंबर 17 कोणासाठी ठरवतोय खतरा आणि त्यांना आव्हान असेल सचिन पाटील यांचं. नावातच पाटील आहेत. क्रिकेटचं मैदान असो कुस्तीचं मैदान असो या बैलगाड्यांचं मैदान पाटलांनी गाजवलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर होता सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. येस अगदी लाडू होता आणि गॅदर केला आहे पकडली गेली कॅच. परतावं लागतंय सचिन यांना. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सर. चला स्पीडअप घ्यायचंय. विश्वास संघासाठी विश्वास घेऊन आले आहेत. विश्वास कारण की सचिन परतले आहेत. किसन यांनी 17 कोणासाठी खतरा तर फलंदाजी टीमसाठी खतरा येतोय. काय गोलंदाजी सुरुवात चांगली. या ठिकाणी निनाय विठलाई क्रिकेट क्लबचे उत्कृष्ट फलंदाज असे किरण वारंग यांचं आगमन या ठिकाणी आपल्या स्टेजवर होत आहे आणि यांचा आदर आणि सत्कार श्री निनाय विठलाई क्लबचे उत्तम लोहार हे करतील. येस अंपायरचा इथे रिव्ह्यू मागितला आहे नो बॉलसाठी. प्लीज कमिटी थोडंसं नो बॉल. अंपायरचा कॉल आहे रिव्ह्यूसाठी. नो बॉलचा इथे इशारा. आणि थोडं स्पीडअप घ्यावं. रिव्ह्यू घेतलाय ना सर. आणि मागच्या आठवड्यातच जो लिलाव झाला यामध्ये किरण वारंग हे जवळजवळ 25,000 पॉईंट हे 27,000 पॉईंट हे त्यांना भेटलेले आहेत आणि हे करुंगळे संघासाठी खेळणार आहेत आणि यांचे संघमालक आहेत उत्तम लोहार. यांनी चांगली बोली लावून किरण वारंग संघाला आपल्या संघात ठेवलं याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच विश्वास चाळके हे देखील करुंगळे संघाचे आयकॉन आहेत. यांना पण आपल्या करुंगळे संघात उत्तम लोहारने ठेवलेले आहे याबद्दल त्यांचे आभार. तसेच वैभव वारंग यांना देखील करुंगळे श्री निनाय विठलाई संघाने नो बॉलचा इशारा येतोय अंपायरांचा कारण की थ्रो गोलंदाजी. आणि तसेच नेक्स्ट प्लेयर वैभव वारंग यांना पण 22,000 पॉईंटने उत्तम लोहार यांनी आपल्या श्री निनाय विठलाई क्रिकेट क्लबमध्ये स्थान दिलेलं आहे. त्यांचे पण हार्दिक अभिनंदन. थँक्यू रुपेश सर. नो बॉलचा इशारा आहे अंपायरांचा आणि इथे आपण आपल्या थर्ड अंपायरवरती चेक केलं गेलं यूट्यूब लाईव्हच्या मार्फत आणि नो बॉलचा इशारा आहे आणि तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाहीये थ्रो गोलंदाजांना याची नोंद घ्यावी. या ठिकाणी स्पीडअप घ्यायचा आहे. जास्त वेळ नाहीये सर आपल्याकडे. या ठिकाणी अंपायरचा निर्णय अंतिम राहील. जर कोणताही ऑप्शन असेल कोणताही ऑब्जेक्शन असेल तर अंपायरचा निर्णय अंतिम राहील. तर पहिल्या मॅचचा जो हिरो ठरला आहे तो मिस्टर करण मॅन फ्रॉम मानगाव. प्लीज यायचंय. करण या पहिल्या मॅचचा हिरो क्वार्टर फायनलच्या मुकाबल्याचा हिरो. प्लीज सर वेलकम. काय सुंदर क्षेत्ररक्षण बॅटिंग गोलंदाजी आपल्या संघासाठी. तर चला तर मैदानाच्या आतमध्ये सर स्पीडअप घ्यायचंय. खूप अवांतरित वेळ आपण इथे खर्च करताय. कोणत्याही संघाला पंचांशी वाद किंवा एकत्र येण्याचा हक्क नाहीये. या ठिकाणी दीपक खोत सरांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. यांचा सत्कार करण्यात येत आहे. बॉलर बॅन असेल पूर्ण सिरीज आणि फक्त संघ नायकाला जिथे अलाउड केला आहे की तुम्ही अंपायरशी किंवा पंचांशी दोन्ही पंचांशी सल्ला मसलत करू शकता. संपूर्ण टीमला नाहीये. आणि चला स्पीडअप घ्यायचा आहे नाहीतर अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल.
कारण की आपण क्षेत्ररक्षण निवडलं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर आणि थ्रो गोलंदाजीमुळे 2+9ची 1 आणि चौकार अशा 7 धावा प्राप्त झालेत या चेंडूवरती. गोलंदाजी मार्क वरती आपण अमर यांना पाहतोय. चला स्पीडअप घेऊया. विश्वास साळके आणि पराक्रम यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. येस, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. व्हाईट बॉलने सुरुवात होते. अमर यांच्याकडून वा, यावेळेस सुंदर पटका होता. नो इव्हॉल्युशन बॅट अँड बॉल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले कलेक्शन, चांगली फेकी, सुंदर सुरेख. वा, पुनश्च एकदा अंपायरांचा नो बॉलचा इशारा येतोय कारण की थ्रो गोलंदाज आपण दुसराही जो वापरला गेलाय तो देखील थ्रो गोलंदाज आहेत. म्हणजे 2+2 आणि नोची 1, 5 धावा. धावसंख्या पोहोचले 13 आणि आतापर्यंत फक्त एकच चेंडू झाला आहे. ज्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. चला स्पीडअप घ्यायचंय कारण आपण खूप वेळ खर्च करताय. टीम वाकोले संघ कॅप्टन थोडी नोंद घ्यायची आहे. यावेळेस इनसाइड आउट होता, डाऊन द लेग साइड होता. चेंडू निघून चाललाय सीमे पार. येतोय खणखणीत प्रहार, षटकार. वाह, काय सुंदर बॅट तळपते. वेलकम डीजे. शुभ सन्मान करतोय सन्माननीय आदरणीय नक्की ज्या मॅन ऑफ द मॅच ची सिरीज ची ट्रॉफी नक्की ज्यांच्या माध्यमातून राहिली सुधीरजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. यायचा आहे सुधीर पाटील साहेब, आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईडच्या स्वरूपात धावसंख्येला चकाकी लागते. धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. खराब सुरुवात म्हणावी लागेल वाकोळे संघाकडून. सुधीरजी पाटील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण देखील व्यासपीठावर यायचा आहे. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुधीरजी पाटील, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा स्क्वेअर लेगला आपल्याला प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय लावलेला. यावेळी शफल झालाय, जागा बनवली आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू डॉट येतोय. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज रवी. यावेळेस हवी होऊन दिलं नाहीये फलंदाजाला. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय एक दिलदार व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व सुधीरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जातोय. पुनश्च एकदा डाऊन द लेग साइड होता. यावेळेस उंची आणि लांबी देखील. चेंडू निघून चाललाय सीमे पार. येतोय खणखणीत षटकार. धावसंख्या पोहोचली आहे 26. पुनश्च एकदा शफल झालेत आणि येतोय षटकार. पुनश्च एकदा 30 दिशा आणि संघासाठी घेऊन येते 6 धावांची आशा. धावसंख्या पोहोचली 32 या आकड्यावरती.
शुभसन्मान या ठिकाणी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने केला जाईल. दत्तात्रय लोहार साहेब आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावर. आपला देखील विशेष सन्मान नक्कीच विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलंय. असे एक युवा नेतृत्व दिलखुलास व्यक्तिमत्व दत्तात्रय लोहार साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. खराब सुरुवात म्हणावी लागेल आपल्याला वाकोली संघाकडून, परंतु विश्वासच पात्र ठरले आहेत. कारण की काय सुंदर फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. एक आयकॉन फलंदाज आहे, एक चांगलं मोठं नाव आहे शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधलं, आणि त्याच नावाशी साजेश अशी कामगिरी करताना आपण विश्वास यांना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला तर वाकोली संघ स्पीडअप घ्यायचा आहे. तुम्ही खूपच वेळ खर्च केलाय पहिला, नाही तर अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. 16 मिनिटांचा वेळ आहे प्रत्येक संघासाठी आणि त्यामध्ये तुमचं देखील नाव आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशजी खोत साहेब तसेच बाबूजी पवार साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. संदीप पाटीलजी साहेब यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत, विशेष कौतुक. यावेळेस पुनश्च एकदा पाय पकडले होते, परंतु चेंडू निघून चालला बॅकवर्ड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. पहिली तर कंप्लीट केली, दुसरी देखील कंप्लीट केली. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत विश्वासाच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली आहे 37. पराग सर ओपनिंगच्या मॅच मध्ये पहिल्याच पुनश्च एकदा डाऊन द लेग साइड. येस, अंपायरचे दोन्ही दिशेला हात समांतर. धावसंख्या येते अवांतर. आतापर्यंतचा जो खेळ समाप्त झालाय त्यामध्ये पराग सर ओपनिंग आलेत, परंतु अजून देखील एकही चेंडू त्यांच्या बॅट मधून खेळला गेला नाही. कारण विश्वासने जो संघासाठी विश्वास दाखवला आहे, काय बॅट तळपते आज विश्वासची. धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 38. यावेळेस आप ट्रॅकर होता, सुंदर फटका, लाजवाब, बेहतरीन, अप्रतिम चेंडू निघून चाललाय सीमे पार. वाह, येतोय षटकार. चव्वेचाळीस. विश्वास यांची बॅट तळपते काय जणू गाजते. जशी आकाशातून एखादी वीज पडावी आणि त्याचा कांठळ्या बसवणारा मर्मभेदक आवाज चौकडे गुंजावा, त्या पद्धतीने बॅट मधून आवाज येतोय विश्वास पाटील यांच्या. इथे समालोचन कक्षामध्ये आमचे सहसमालोचक रुपेश सर बोलतायत की बुकीट टेंगुळ आणतायत प्रत्येक बॉलवरती. चला स्पीडअप घ्यायचंय. शपल झालाय समालोचन कक्षाच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड इन टू द फॅन्स. अगदी सीमेरेषेच्या थोडेसे पार येतोय खणखणीत. पुनश्च एकदा षटकार षटकार षटकार. वेलकम डीजे. आहे या संघाने कडवे किंग्ज. बोललो तो कडवा आव्हान असणार आहे. पुनश्च एकदा फुलटॉस चेंडू होता, अगदी आडव्या बॅटने खेळून काढला आहे. चांगले कलेक्शन, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला डीप मध्ये. तोपर्यंत 2 धाव पूर्ण केले, परंतु एक शॉट आहे. येस पंच, थँक्यू. चांगलं सुसज्ज असं पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव इथे प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली 51. शफल झाले होते, जागा म्हणून इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. चांगले कलेक्शन राहिलं, क्षेत्ररक्षण सुंदर असं पाहायला मिळालं डीप मध्ये. गोलंदाज कमबॅक करताना आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचली आहे 53. काहीतरी नौखं काहीतरी करावं लागेल वाकोली संघाला. दुसरं षटक आहे खूप. यावेळेस पुनश्च एकदा ट्रान्स आहे बॅटिंग मध्ये. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळालं, परंतु थांबवलं आहे पराग सरांनी शेवटच्या क्षणाला. एकच धाव इथे प्राप्त होते.
धावसंख्या पोहोचली 54. चला वाकोली संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे, विनंती असेल. लगेच 13 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. 3 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं हाताळायचे आहेत, विनंती असेल वाकोली संघ. चला स्पीडअप घ्यायचं आहे वाकोली संघ. अतुल गोलंदाजी मार्क वरती, विश्वास यांची बॅट तळपली आहे. यावेळेस पुन्हा एकदा तीच त्रास तीच झोन. यावेळेस संपूर्ण समर्पण दिलं होतं परंतु चौकार. एस 2 धावा पूर्ण केलेत या ठिकाणी. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फंबलिंग पाहायला मिळालं परंतु चांगलं कलेक्शन. तुल्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तीच लाईन पकडली आहे त्या ठिकाणी. यावेळेस पकडली गेली आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये, पकडले गेले. परतावं लागतंय विश्वास यांना, परंतु संघासाठी महत्वाचा जो विश्वास घेऊन आले होते त्याला पात्र ठरतायत विश्वास. विश्वास बॅक टू द पवेलियन. चला तर स्पीडअप घेऊया. धावसंख्या 56. विश्वास परतलेत परंतु त्यांची जागा घेण्यासाठी आलेत शैलेश. यावेळेस पुन्हा एकदा वाईडिश लाईन पकडली आहेत. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि नो बॉल. थ्रो गोलंदाजी मार्फत इथे नो बॉलचा इशारा येतोय अंपायरांचा. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय गणेशजी लकमरे साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय कुमारजी शेळके साहेब यांचं देखील शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील विशेष स्वागत, सहर्ष स्वागत. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. अवांतरित वेळ आपण इथे खर्च करतायत. धावसंख्या पोहोचली 59. गोलंदाजी मार्क वरती आपण विश्वास यांना पाहतोय. कडवे संघाकडून विश्वास पात्र असणारी कामगिरी केली परंतु या विश्वासांना पण देखील आपल्या संघासाठी विश्वासारखीच कामगिरी करावी लागेल. फुल्लर यांचा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला आहे आणि कोणाच्याही हातात अडवू शकत नाही कारण चेंडू निघून चाललाय सीमे पार. येतोय कणकणीत चौकार. डीजे शैलेशच्या बॅट मधून आल्याच खणखणीत प्रहार पाहायला मिळाला. पहिला डॉट त्यानंतर चौकार. धावसंख्या पोहोचली आहे. शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपसेक्रेटरी अमोलजी पिंपळे साहेब यांचं देखील विशेष आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 63 आकड्यावरती. थोडं अंपायर सल्ला मसलत करतील. चला तर स्पीडअप घेऊया. या ठिकाणी शेववडी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कुमार चाळके यांचं सहर्ष शेळके यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 63 ऑन स्कोर बोर्ड. चांगलं कमबॅक केलं आहे विश्वास यांनी संघासाठी. विश्वास पात्र ठरले आहेत. पुन्हा एकदा समालोचन कक्षासाठी मानवंदना देण्यासाठी चेंडू निघून चाललाय आणि देतोय मानवंदना 6 धावांची. येतोय खणखणीत शैलेश यांच्या बॅट मधून. षटकार.
संख्या पोहोचल्या षटकाराच्या मतेने 69. काय बॅट आज चालते कडवे किंग्ज यांची. ऑफ साइड दी लाईन पकडली होती. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. चांगले कलेक्शन आणि तितकी सुंदर फेकी. 2 धावा पूर्ण केलीत यशस्वीरित्या शैलेश यांनी. धाव संख्या 71. तर वेळ जो खर्च केलाय वाकोली संघाने त्यामुळे त्यांना इथं पॅनलाइज केलंय. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त 5 क्षेत्ररक्षकापैकी 4 क्षेत्ररक्षक तुम्ही बाहेर ठेवू शकता. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये उभं करावं लागेल. चला 16 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला घ्यावा लागेल. नक्कीच पॅनलाइज केलं जात आहे वाकोबा स्पोर्ट्स वाकोली संघाला. दरम्यान आपण सर्जेराव शेलार साहेब तसेच शिंदे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. व्यवस्थापन कमिटीला विनंती करतो सन्माननीय आदरणीय सर्जेराव शेलार आणि संदीपजी शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. यावेळेस शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकर होता आणि चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. येतोय खणखणीत चौकार. कडवे संघासाठी केले पराग सरांनी. धावसंख्येला आता चकाकी लागली. धावसंख्या पोहोचली आहे एका चांगल्या उंचीवरती. अगदी टॉवरच उभा केलाय कडवे संघाने. धावसंख्या पोहोचली 75 आकड्यावरती. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. चेंडू द्यायचा आहे प्लीज. आई नवलाई चषक 2025 मधला हायएस्ट स्कोर उभा केलाय कडवे किंग्ज या संघाने. अजून 5 चेंडू शेष आहेत. 100 पूर्ण होत आहे का पाहावं लागेल. यावेळेस मात्र येस चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपला. थांबवलं गेलं आहे. येस अंपायरच्या हात दोन्ही दिशेला समांतर होत आहेत. अवांतर स्वरूपात धाव येते. धावसंख्या पोहोचली आहे 76. वा काय अगदी रनांचा पाऊस पडलाय कडवे संघाने. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. प्रदीप आहेत गोलंदाजी मार्क वरती. लँड लेंथ वरती काम करणं गरजेचं आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी. काय चेंडू हाताळला यावेळेस. अगदी ज्या पद्धतीने खेळपट्टीवरती चेंडू ज्या पद्धतीने उसळी घेतोय. कमबॅक करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला प्रदीप यांच्याकडून. डॉट चेंडू येतोय. धाव संख्या 76 वरती स्थिर आहे. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. यावेळी शपल झालेत. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते. फुलर लेनचा चेंडू टाकला होता म्हणून सरप्राईज करणारी डिलिव्हरी. प्रेसेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीप कमबॅक करतोय. अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट येतोय त्याच्या मार्फत संघासाठी. 76 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा वा काय सुंदर फटका आहे. परंतु चेंडू सीमेपार जातोय का निघून चाललाय. होते चुकी. येतोय खणखणीत षटकार. वा वाकोली संघ हायेस्ट स्कोर उभा केला आहे कडवे संघाने. 82 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा डान्सिंग ऑन द ग्राउंड. या स्क्वेअर कट खेळला होता परंतु होते चुकी. निघून चाललाय चेंडू डेप मध्ये. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं आणि सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 84 ऑन स्कोर बोर्ड. थोडंसं आपल्याला तिथं क्षेत्ररक्षणामध्ये चूक पाहायला मिळाली. त्या चुकीचंच रूपांतर इथे 2 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच यापुढील होणारा सामना श्री NBCC करंगळे देऊळवाडी विपक्ष श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य आहे. देऊळवाडी आणि नवलाईवाडी संघ. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते. समोरच्या दिशेने खेळून काढला होता चेंडू. चांगले कलेक्शन. दुसरीचा प्रयत्न. येस परतावं लागतंय शैलेश यांना. विकेट येते दुसऱ्या रन कंप्लीट होत नाही. धावसंख्या पोहोचली आहे
85. 86 ला विन असेल. सर्वात मोठं टार्गेट उभं केलं आहे कडवे किंग्ज या संघाला. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या किंग कडवे या संघाला. काय बॅटिंग राहिली आहे या संघाची आज. या ठिकाणी आपण शुभ सन्मान पाहतोय. सर्जेरावजी शेलार साहेब तसेच संदीपजी शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुख्य व्यासपीठावर आपण व्यवस्थापन कमिटीला विनंती असेल, सर्जेराव शेलार साहेब आपण देखील यायचं आहे, संदीपजी शिंदे साहेब आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मग समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉस मध्ये देवळवाडीचे कॅप्टन आणि नवलाईवाडीचे कॅप्टन आपला टॉस होतोय. नवलाईवाडीचे कॅप्टन इथे उपस्थित झाले आहेत. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेत. पुढील सामन्याचे ते टॉस होते. श्री NVCC करंगळे देऊळवाडी आणि श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी या संघाचे इथे आपल्याला नाणेफेक होताना पाहायला मिळतोय टॉस का बॉस कक्षामध्ये. प्लीज कॅमेरामॅन. चला तर कडवे किंग्स आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे सर. आणि लाईनअप मध्ये आपण थोडंसं यायचं आहे सर. आयोजन कमिटीची टीम आपण पाहतोय. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली विश्वास यांच्या बॅटमधून. त्याचबरोबर पराग सर यांची बॅटिंग आणि शैलेश यांचा एक चांगला टच मिळाला आपल्याला पाहायला मिळाला शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यामुळे धावसंख्या पोहोचली आहे ती 84. 85 धावांचं लक्ष असेल. 86 धावांचं लक्ष असेल वाकोली संघासाठी. चला वाकोली संघ आपले ओपनिंगचे पेअर पाठवायचे आहेत. प्लीज स्पीडअप घ्यायचं आहे वाकोली संघ. चला सर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कडवे किंग्ज श्री निनाय विठ्ठलाई चषक 2025 चा सर्वात मोठी धावा उभी केली आहे या संघाने. काय बॅटिंग राहिली आहे विश्वास सर, पराग सर आणि शैलेश यांचं शेवटच्या ओव्हर मध्ये फिनिशिंग कामगिरी. वाह काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. NVCC करंगळे देऊळवाडी संघाने इथे नाणेफेक जिंकलेले आहे. नशिबाचा कौल त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आमंत्रित केला आहे नवलाईवाडी संघासाठी फलंदाजीसाठी. चला तर स्पीडअप घ्यायचंय. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सूरज गायकवाड हे नाव मोठं आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना एक महत्वाची जिम्मेदारी असते. कारण की मेंडेटरी पॉवर प्ले हाणामारीचं षटक असतं आणि गेम चेंजिंग पहिल्याच सुरुवातीच्या मॅच मधूनच पाहायला मिळते. सूरज सर ऑरेंज आर्मी यावेळेस सुंदर फटका. वा काय सुंदर क्षेत्ररक्षण राहिले त्या ठिकाणी. सुपर सबमरीन असा चेंडू राहिला होता. खेळपट्टीला समांतर होता परंतु काय क्षेत्ररक्षण आहे कडवे किंग्ज या संघाचं. बॅटिंग पाहिली आता तुम्ही क्षेत्ररक्षण पहा आणि गोलंदाजी देखील पहा. सुंदर सुरुवात सूरज सर यांच्या मार्फत. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय. निघून चाललाय. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली या चेंडू मध्ये. अगदी खेळपट्टीचा गंध घेऊन नाकापासून निघून गेलाय कानासोबत कारण असा आवाज करत. चांगलं गोलंदाजी सूरज यांच्या मार्फत. यावेळेस चपल झालाय. आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू निघून चाललाय. सीमे पार येतोय खणखणीत चौकार.
गोलंदाजी चांगली सुरुवात, एक जरी चौकार आला असलं तर त्यानंतर कमबॅक केला आहे सुरेश सरांनी. ऑरेंज आर्मी आपण आज तळपताना पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा गॅप भेदून काढला, अगदी सुईमधून धोगा होऊन काढावा, त्यामध्ये थोडं पम्बलिंग आणि ते क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीला माफी कधीच नसते. येत आहेत 4 धावा. धावसंख्या गोलंदाजी मार्क वरती एसके. आता एसके आरक्यू झेडक्यू गोलीगत धोका पाहायला मिळतोय का पाहायला लागेल, कारण की गोलंदाजी मार्क वरती आलेत एसके. चला स्पीडअप घ्यायचंय. बॅटिंग मार्क वरती तुकाराम आणि विश्वास. एसकेचा पुढचा बॉल तुकारामसाठी उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. एक राऊंड दोन धावा धावून काढलेले आहेत. संधी होती, संधीचं सोनं करायला होतं. थोडासा उंची होती, कॅचची तिथे पोझिशन होती, परंतु नाही पकडली गेले. 2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या पोहोचले 12 डबल डिजिट मध्ये धावसंख्या. पुढचा बॉल तुकारामसाठी अतिशय उत्कृष्ट असा फटका मारून डीपला बॉल गेलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असं फील्डिंग आणि रनआउट. चीते के चाल और बाज की नजर इस पे कभी संदेह नहीं करते अशी उत्कृष्ट अशी या ठिकाणी फील्डिंग झालेली आहे. धावसंख्येला जणू काय तिथे दातखिळीच बसवली आहे ऑरेंज आर्मीने, कारण की बॅट्समनला हात मोकळे करण्याचा चान्स इथे दिला जात नाहीये. काय गोलंदाजी राहिली आहे. या ठिकाणी सागर कळंत्रे यांचा सन्मान कमिटी यांच्या मार्फत करण्यात येत आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, सबमरीन ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. काय चेंडू पाहायला मिळाला त्यावेळेस. खरंच सुंदर गोलंदाजी सचिन यांच्याकडून. इथे राऊंड विकेटने गोलंदाजी करत आहेत एसके आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहण्यात येत आहे एसके यांची. परत राऊंड विकेटचा पुढचा बॉल तुकाराम साठी. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्र. हे अस्त्र सहजासहजी कोणाला हाताला लागत नाही. टार्गेट केले, ग्राइडेड मिसाईल यावेळेस लॉन्च केली होती आणि ती देखील सत्तिक. काय जागच्या जागी उभं केलं आहे त्यांनी. अतिशय बुमरा सारखा यॉर्कर या ठिकाणी एसके टाकत आहेत. डोयलचे पारणे फिटाव्या असा बॉलर या ठिकाणी आहे. यावेळी डान्सिंग डाउन द ग्राउंड आले होते आणि पकडली गेली आहे. येस, षटकार. इथे फंबलिंग होताना दिसत आहे खेळाडू आणि अतिशय थोडीशी चूक झाली. कॅच अतिशय उत्कृष्ट होता, पर या ठिकाणी त्यांचा पाय बॉलिंग लाईनला आपला बाउंड्री लाईनला लागलेला आहे, त्यामुळे षटकार आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड वरती लाऊड ऍपेल आणि यस कलेक्ट केली जाते. विकेट परतावं लागतंय. कमबॅक करतायत सचिन. धावसंख्या पोहोचले तदनंतर 19 आकड्यावरती. मित्रांनो स्पीडअप घेऊया कडवे किंग्ज या संघाकडून. बॅटिंग तर पाहिलीच, परंतु गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर मध्ये ते फक्त 10 धावा खर्च, त्यानंतर 9 धावा खर्च. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 19 धावा स्कोर बोर्ड वरती राहिली आहे. काय स्पीड आहे आणि काय वेग आहे. वेगावरती झाले होते स्वार. चेंडू होतोय फरार. येतोय खणखणीत नवलाई विठ्ठलाई चषक 2025 चा चौकार. पुन्हा एकदा काय सुंदर गोलंदाजी पाहतोय. गोलंदाज सुपर सुपर आहे, डुपर आहे. इनका परफॉर्मेंस सुपर डुपर और हिटर भी है.
एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचली 24 या आकड्यावरती. स्पीड आहे किरकोळ बांधा, परंतु वाह काय गोलंदाज आहे. साफ ट्रॅकर होता. वाह सुंदर फटका, अगदी डोळ्याची पारणं फेडणारा फटका. येतोय खणखणीत षटकार. वेलकम डीजे. चेंडूने काटा बदल आपल्याला पाहायला मिळाला. पराग सर आहेत पाठीमागे. हीच लाईन पकड. सुंदर यष्टी रक्षण पाहायला मिळते पराग सरांच्याकडून. काटा चेंज करतोय इथे चेंडू यावेळेस. सुपर कामगिरी करतायत सुपर डुपर. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला होता चेंडू. इनफिल्डच्या आतमध्येच कॅरी केला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. सुपरचा बॉल आतुरसाठी अतिशय अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी आता या ठिकाणी पाहायला भेटत आहे. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये. गॅदर केला जातोय. कलेक्शन चांगलं, फेकी चांगली, परंतु 2 धावा इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचले 33 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकात इथे खेळ समाप्त होतोय. तिसऱ्या षटकानंतर 33 ऑन स्कोर बोर्ड. खूप मोठं लक्ष आहे, खूप मोठा पल्ला आहे. या ठिकाणी दीपक कारंडे साहेब यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर मंचावरती मान्य आदरणीय दीपक साहेब यांचे इथे आगमन होतंय. आपल्या वेळातून बहुमूल्य वेळ काढून त्यांनी आज कार्यक्रमात शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचं मनापासून मनाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत. आणि टीमचे कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती आनंद. वा ब्लॉक अल्पातीचा चेंडू. काय स्वागत केलाय फलंदाजाचं. याला म्हणतात गोलंदाजी, याला बोलतात बहारदार कामगिरी. आइए आपका किया है हमने ब्लॉक से स्वागत. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळेस हाताळलं होतं कॅप्टन जिम्मेदारी घेताना. ऑरेंज आर्मी यावेळेस वा सुंदर आडव्या बॅटने खेळून काढलाय. काय कलेक्शन राहिले डीप मध्ये. चांगली फेकी यावेळेस. ओ रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय. इथे नो बॉल साठी अंपायरने थर्ड मॅन दिला आहे. प्लीज थोडंसं चेक करायचंय सर. अर्थातच. तसेच माझ्या मते हे एक चिते की चाल बाज की नजर अशीच फिल्डिंग होताना दिसत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग या ठिकाणी कडवे संघाची पाहण्यात येत आहे. सर आपला निर्णय कळवायचा आहे. येस नो बॉल फ्री हिट असेल ना. येस ओके. अंपायरचा हात. सुदर्शन चक्र आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटचा चेंडू सांगतो तुम्हाला. यावेळेस फ्रीटचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळला आहे, परंतु पहिली पूर्ण केल्या. दुसरीचा प्रयत्न थोडंसं पम्पलिंग पाहायला मिळालं. वा चांगले कलेक्शन. आणि येस पैकी चुकीच्या दिशेने अशा चुकीची दिशा पण चुकीची. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केले जाते. पण या ठिकाणी फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाही नवलेवाई संघाला. पुढचा चेंडू शैलेशचा. 40 ऑन स्कोरबोर्ड. 40 धावा स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. शफल झाले होते. जागा बनवले संघासाठी. चांगली जागा बनवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चांगले कलेक्शन पाहायला मिळालं डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि तितकीच सुंदर अशी फेकी नाही. अंपायरने यावेळेस दाद दिली नाहीये. धाव कंप्लीट केली आहे. काय दोघे जण धावले.
अगदी हरणाच्या गतीने घोड्यांचा टापाचा आवाज करत इथे धाव पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजाने. यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42. चला तर कडवे संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. चला तर थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सफल झाले, जागा बनवले, आपल्याच पॉपिंग क्रीज मध्ये चेंडूला आत घेतला. यावेळेस येस विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपात. काय आज एसटी रक्षक मागे टपला, एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव. काय पराग सरक यांच्या मार्फत आज आपल्याला एसटी रक्षण पाहायला मिळाले. सुंदर एसटी रक्षण आणि सुंदर मॅचला हँडल केलेली आहे, कारण की विकेटच्या मागून जे असतं ते विकेटच्या मागूनच होत असतं. संपूर्ण या 360 ग्राउंड वरती नजर आहे पराग सरांची आणि विकेटच्या स्वरूपात परतावं लागते फलंदाजाला. धावसंख्या पोहोचल्या 42 या आकड्यावरती. शैलेशचा बॉल प्रदीपसाठी. शैलेश हा शाळे क्रिकेटपासून मी त्याला पाहत आहे, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो. उत्कृष्ट असा बॉल शैलेशचा. यावेळेस अंपायरच्या दोन्ही दिशेला समांतर वाईडिश लाईन पकडली होती, परंतु चेंडू वाईटच्या स्वरूपात येतोय. दाद मागितली होती परंतु फेटाळलेली आहे अंपायरांनी आणि वाईटच्या स्वरूपात एक धावाने संघ पुढे जातोय 43 आकड्यावरती. त्यानंतर पुढील सामना जो रंगणार आहे त्यासाठी आपली लाईनअप सज्ज करायची आहे देवळवाडी संघ. शैलेशचा पुढील बॉल फलंदाजासाठी. उत्कृष्ट असा बॉल टाकलेला आहे शैलेशने आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग या ठिकाणी कडवे संघाची मला पाहण्यात येत आहे. एक धाव इथे प्राप्त केली जाते. 43 धावा स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. पुनश्च एकदा अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता चेंडू, सबमरीन असा निघून चाललाय पाठीमागे एसटी रक्षकाच्या हातात आणि एस इथं विजय ठरतोय ती म्हणजे कडवे किंग्ज संघ. काय सुंदर बॅटिंग राहिली, काय क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पण तितकी सुंदर. ऑरेंज आर्मी, काय ऑरेंज आर्मीचा आज खेळ राहिला आहे. अगदी जर्सीला पाव असं आज काम पाहायला मिळालं बॅटिंग स्वरूपामध्ये, क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग स्वरूपात. परंतु टीम श्री वाकोबा स्पोर्ट्स वाकोळी तुमचं देखील सहर्ष आणि मनापासून स्वागत, कारण की तुम्ही देखील चांगले खेळा, चांगला खेळ राहिला तुमचा देखील. पुन्हा या मैदान गाजवा आणि पुन्हा नव्याने आगमन करा. आणि मी विनंती असेल श्री वाकोबा स्पोर्ट्स वाकोळीला तुमचं देखील ते सन्मान केला जाणार आहे, त्यामुळे समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन या खेळाची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. प्लीज वेलकम कॅप्टननी यायचंय. तर चला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. श्री NVC